नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज इयत्ता 10वी विषय भूगोल आहे। प्रकरण 8वा आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय। या पाठाबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती पाहायचं आहे। प्रथमतः इथं आकृती दाखवलेला आहे। आकृतीमध्ये आडवे रेषावर वर्ष आहेत आणि उभी रेषावर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जीएनपी म्हणजे सन 1960 ते 16 पर्यंतचे दशलक्ष US डॉलरमध्ये ते दिलेले आहेत हे आपण पाहू शकतो आणि याचं निरीक्षण करून साइडचे क्वेश्चनचे आन्सर सुद्धा आपण लिहू शकतो। तर 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती होते हे आपण सांगू शकतो। इथे चिन्ह पण दिलेले आहेत। ग्रीन कलर मध्ये संयुक्त संस्थानाचं आहे, तर भारत तपकीर म्हणजे ब्राउन कलर मध्ये दिलेले आहेत। ब्राझील हे ब्ल्यू कलर मध्ये ते दिलेले आहेत। तर भारत आणि ब्राझील यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते, तर संयुक्त संस्थाने या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते। भारत आणि ब्राझील यांची तुलना केलेली असताना आपल्याला ब्राझीलचं उत्पन्न सर्वाधिक असलेलं दिसून येतं। अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे सांगू शकतो। आणि साल 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्रे यांच्यातील स्थूल उत्पन्नातील फरक सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येतं। मग दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता सुद्धा इथे दिलेले आहेत। ब्राझील प्रमाणे भारतासंदर्भात माहिती सुद्धा आपल्याला भरायचा आहे आणि तक्ता पूर्ण करायचा आहे। प्रथमतः इथं ब्राझीलचं दिलेलं आहे, त्याचा माहिती आपण पाहूयात। बँकेचे व्यवसाय आहे क्षेत्र आणि विभागामध्ये, तर खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही ठिकाणी ब्राझीलचं येतं। रेल्वेमध्ये सुद्धा दोन्हीचं येतं। विमान वाहतूक म्हणा, विद्युत निर्मिती मुख्यत्वे कुठं आहे, सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे, तर लोह आणि पोलाद उद्योग मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहे। आरोग्य, शिक्षण आणि दूरसंचार क्षेत्र हे सुद्धा सार्वजनिक आणि काही खासगी भागात आपल्याला दिसून येतात। तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये पाहताना अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार तसेच अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलो आहोत। म्हणजे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही त्या देशातील व्यवसाय, त्याचे प्रकार, विकास यावर अवलंबून असते। अशा प्रकारे आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहिलेलं आहोत। आता आपल्याला भारत आणि ब्राझील मधील आर्थिक व्यवसाय पाहायचा आहे। त्यापूर्वीही इथे एक तक्ता दिलेला आहे। प्रथम त्यांनी भारतातील बघा तक्त्यात खाली दिलेले व्यवसाय आहेत त्याचे वर्गीकरण करा आणि रेखाटण्यात योग्य अशी खूण करा। दूरदर्शन प्रसारण हे कुठलं माध्यम आहे, म्हणजे प्राथमिक आहे का व्यवसायामध्ये येते का, द्वितीयक व्यवसायामध्ये येते का, तृतीयक व्यवसायामध्ये येते हे बघायचं आहे। मधमत्स्य पालन हे प्राथमिक व्यवसायामध्ये येते। कात्या व दोरी तयार करणे हे सुद्धा प्राथमिक व्यवसायामध्ये येते। गूळ तयार करणं म्हणजे शेतीविषयक कामे सगळे प्राथमिक व्यवसायामध्ये येतं। अशा प्रकारे द्वितीय व्यवसायामध्ये कुठला येतो, तृतीयक व्यवसायामध्ये बिझनेस वगैरे त्याचा समावेश होतो, किंवा कवयित्री त्याचा सुद्धा आपण वर्गीकरण व्यवसायाचा करत असतो। अशा प्रकारे व्यवसायामध्ये आपण वर्गीकरण करू। भारत आणि ब्राझील मधील आर्थिक व्यवसाय आपण पाहणार आहोत। आर्थिक व्यवसाय आपण पाहणार आहोत। बघा आकृती 8.2 विभाजित वर्तुळात दोन्ही देशातील स्थूल आंतरदेशीय उत्पादनाचे योगदान दिलेले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे। या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांचं उत्तर आपल्याला देता येईल। इथं ब्राझील आणि भारत विभाजित वर्तुळ दिलेला आहे। पहिला आहे स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यवसाय योगदान 2016 सालचं आहे आणि खाली प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे खाली आहे व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी आहे 2016 सालचं। इथं पण ब्राझील आहे, भारत आहे। प्राथमिक व्यवसाय हे ब्ल्यू कलरच्या रंगामध्ये दाखवलेले आहे। द्वितीयक व्यवसाय हे केशरी, तर तृतीयक व्यवसाय हे तपकिरी रंगामध्ये दाखवलेलं आपल्याला दिसतं। ह्यावरून प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यायची आहेत आपल्याला। स्थूल आंतरदेशीय उत्पन्नात द्वितीयक व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे, तर आपल्याला ब्राझील देशाचं उदाहरण देता येईल, किंवा भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का, कारण त्याची सकारण स्पष्ट करा म्हणा। किंवा स्थूल आंतरदेशीय उत्पादनात कोणत्या देशाचा तृतीयक व्यवसायाचे योगदान सर्वाधिक जास्त आहे, तर स्थूल आंतरदेशीय मग तृतीयक व्यवसायामध्ये सुद्धा ब्राझीलचाच आपल्याला उत्तर देता येईल। मग 8.1 मध्ये आपण पाहिले आहे की भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हे काय आहे, ब्राझीलपेक्षा अधिक आहे। ब्राझील हा देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तू निर्माण उद्योगात अग्रेसर असून या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतो। बघा
भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच एक प्रमुख व्यवसाय आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. दोन्ही देशाची अर्थव्यवस्था विकसनशील आहे. त्याचे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. म्हणजे महत्त्वाचे म्हणजे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत जास्त असले तरी भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत काय आहे, कमी आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी पुढील तक्ता आपण वापरू शकतो. तक्त्यातील माहितीच्या आधारे संगणकाचा वापर करून बहुरेषालेख तयार करणार आहोत. आता 2060 ते 16 दरडोई उत्पन्न US डॉलरमध्ये आपण पाहू शकतो. इथे देशाचं नाव दिलेलं आहे. ब्राझील, भारत आणि अमेरिकेची संयुक्त संस्थान 3 देश आहेत. एकीकडे त्यांचं साल आहे आणि दरडोई उत्पन्न आहे. 1960 साली ब्राझीलचं 240 आहे, भारताचं 90 आहे, तर संयुक्त संस्थाने अमेरिकेचं काय आहे 3250 इतकं आहे. तर त्याचप्रमाणे 1980 2000 2016 पर्यंतचं त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न इथं दिलेलं आहे. अशा प्रकारे अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश आहे. या देशातील लोकसंख्या जरी जास्त असली तरीही भारतापेक्षा ती कमी आहे. तसेच ती साक्षर आहे. या देशाकडे अनेक स्वामित्व हक्क, पेटंट्स, आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य आहे. म्हणजे त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील व भारतापेक्षा काय आहे, खूप पुढे आहे. अमेरिकेचा संयुक्त संस्थान देश. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. विकसनशील म्हणजे जो देश पूर्णपणे विकसित नसून विकासाच्या दिशेने वाटचाल करत असलेला, म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश काय आहे, प्रगतीपथावर आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत काय आहे, कमी आहे. अशा प्रकारे आपण कोणत्या ब्राझीलच्या तुलनेत अशा प्रकारे आपण काय पाहिलेलो आहोत, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जरी जास्त असले तरीही भारताची लोकसंख्या जास्त असल्यानं भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत काय आहे, कमी असलेलं आपण पाहिलेलो आहोत. आता आपण परत भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये शेती याविषयी माहिती पाहणार आहोत. शेती या उद्योगाविषयी माहिती पाहणार आहोत. ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. म्हणजे अनुकूल हवामान व तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात. भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके आहेत. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ, कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर देश आहे. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस, साओ पावलो या राज्यात घेतले जाते. म्हणजे या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन सुद्धा घेतले जाते. गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मत्स्योत्पादन व दुग्धोत्पादन हे व्यवसाय येथे चालतात. त्यानंतरचं आहे खाणकाम. ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातले उत्पादने व उत्पादन क्षेत्राचं इथे तक्ता तयार करता येतं. किंवा ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झाले नाही त्याचीही कारणे काय असावेत हे पाहता येतं. खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगाचा विकास कोणत्या प्रदेशात जास्त झाला आहे ते सांगा. हे आपण आकृती 8.3च्या सहाय्याने इथं सांगू शकतो. इथं आकृती 8.3 आहे. प्रमुख प्राथमिक व्यवसायांचा इथं समावेश आहे. तर कॉफी, भात हे सगळं चिन्हाद्वारे दिलेले आहे. शेतीचे व्यवसाय, पशुपालन आहे, मासेमारी आहे, खाणकाम, शेती हे सगळं सागरी प्रवाह, ह्या सगळ्या व्यवसायाचा समावेश कशामध्ये होईल तर प्राथमिक व्यवसायांमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं आहे भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीने संपन्न आहे. दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यासंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे देशातील अंतर्गत भागातील खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा आल्या आहेत. म्हणजे खनिजांची उपलब्धता व देशातील वाढत्या मागणीमुळे उच्चभूमी प्रदेशातील खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे. मासेमारी बघा, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याचे 2 कारणे आपण लिहू शकतो. किंवा ब्राझीलच्या मोठ्या नद्या आहेत ब्राझीलमध्ये, जे तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा जास्त विकास झालेला नाही, यावर सुद्धा विचार करून आपण कारणे सांगू शकतो. आता तुम्हाला माहीत आहे का, हे ॲडिशनल माहितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक व्यवहार करताना अमेरिकेच्या संयुक्त संस्थांच्या चलनाशी म्हणजे डॉलरशी सांगड घातली जाते. यस हे चलनाचं चिन्ह आहे.
यस करून असं हे चलनाचं चिन्ह आहे. म्हणजे ब्राझिलियन रियाल BRL हे ब्राझीलचं चलन आहे आणि हे या चलनाचं चिन्ह आहे. तर भारतीय रुपये ब्राझिलियनचं काय आहे, संयुक्त संस्थांचं झालं ब्राझिलियनचं RS असं आहे. तर ब्राझिलियन रियल BRL असं असून भारतीय रुपये INR हे भारतीयचं चलन आहे. रुपये हे त्याचं काय असेल INR किंवा रुपये हे काय असेल चलन असेल. INR काय असेल चलन असेल. एक अमेरिकन डॉलर बरोबर काय असेल RS बरोबर हे चिन्ह असून 3.1297 असेल. एक अमेरिकन डॉलर बरोबर रुपये 64.153 हे आपलं असेल. म्हणजे चलनाचे हे दर सतत काय असणार आहे बदलत जाणार असतात. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, भौगोलिक स्पष्टीकरण पाहणार आहोत. ब्राझील देशाला सुमारे 7400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. म्हणजे थंड व उष्ण प्रवाहाचा संगम तसेच विस्तीर्ण भूखंड म्हणजे यामुळे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत मासेमारीचे उत्कृष्ट क्षेत्र लाभले आहे. म्हणजे मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. वैयक्तिक तसेच लहान समूहांमार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणाचा वापर करून हा व्यवसाय केला जातो. म्हणजे प्रामुख्याने स्वोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड केली जाते. म्हणजे ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही. आता भारतातील शेती आपण पाहणार आहोत. भारतातील शेतीमध्ये ज्वारी, गहू, तांदूळ, कापूस, ऊस, चहा, सफरचंद या पिकाचे वितरण भारताच्या आराखड्यात आपण चिन्हाच्या सहाय्याने दाखवू शकतो. भारतात ब्राझीलच्या तुलनेने स्थूल अंतर्देशीय उत्पादनात शेतीचे योगदान अधिक आहे. शिवाय शेती व्यवसायात गुंतलेले मनुष्यबळही जास्त आहे. भारतात शेती हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. भारताचा सुमारे 60% भूभाग लागवडीखाली आहे. याची मुख्य कारणे म्हणजे विस्तीर्ण मैदानी म्हणा, सुपीक मृदा, अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी, हवामानातील वैविध्य ही आहेत. म्हणजे भारतातील शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची आहे. भारतात भात, गहू, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिकेही घेतली जातात. भारत हा विविध प्रकारची फळे, मसाल्याचे पदार्थ व भाजीपाला पिकवणारा काय आहे देश आहे. त्यानंतरचा आहे मासेमारी. बघा, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका ही महत्त्वाची आहे. खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे. आहारातील एक घटक म्हणा, रोजगार निर्मिती, पोषण स्तर वाढवणे आणि परकीय चलन मिळवण्याकरिता मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक आहे. भारताला एकूण सुमारे 7500 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते. म्हणजे मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास 40% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात सेवंडे, लबीचकई, क्लूपिड्स, रावस इत्यादी जलचर आढळतात. गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादीमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशाच्या एकूण मत्स्य व्यवसायांपैकी सुमारे 60% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते. त्यानंतरचं आहे खाणकाम. बघा, भारतातील छोटा नागपूरचे पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते. येथे खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पूर्व महाराष्ट्रात व छत्तीसगडमधील कोरबा भागात कोळशाच्या खाणी आहेत. आसाममध्ये दिग्बोई, महाराष्ट्राजवळ अरबी समुद्रातील मुंबई हाय, गुजरातमध्ये कलोर, कोयाली येथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. बंगालच्या उपसागरात गोदावरी नदीच्या मुखापाशी खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. म्हणजे राजस्थानमध्ये संगमरवर, आंध्र प्रदेशात कडप्पा या दगडाच्या खाणी आहेत. ब्राझीलमधील उद्योग आता आपण पाहणार आहोत. ब्राझीलमधील उद्योग
हे मासेमारी झालं, खाणकाम झालं, भारतातील शेती झालं. आता ब्राझीलमधील उद्योग आपण पाहणार आहोत. प्रमुख उद्योगांमध्ये लोह आणि पोलाद, वाहन जोडणी, खनिज तेल प्रक्रिया, रासायनिक उत्पादन, सिमेंट निर्मिती इत्यादीचा समावेश होतो. तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढत असले तरी परंपरागत उद्योग महत्त्वाचे आहेत. साखर, सुती कापड, रेशीम व लोकर उद्योग तसेच खाद्यान्न प्रक्रिया या उद्योगाचा ब्राझीलमध्ये चांगला विकास झालेला आहे. म्हणजे मोठ्या उद्योगाचे केंद्रीकरण दक्षिण व आग्नेय भागात झाले आहे. ईशान्य व पश्चिमेकडील प्रदेश कमी विकसित आहेत. या प्रदेशात गुंतवणूक करण्यास सरकार प्रोत्साहित करत आहे. भारतामधील उद्योगांमध्ये इथं उद्योगाचे काही बोधचिन्ह दिलेले आहेत. बोधचिन्ह आपण पाहू शकतो. ॲरे म्हणा किंवा ONGCचे बोधचिन्ह आहेत, केंद्रीय रेशीम बोर्ड भारतचं बोधचिन्ह आहे, किंवा RCFचं आहे, किंवा CLW आहे. ह्या बोधचिन्ह आपण पाहू शकतो. तर ही बोधचिन्हे कोणकोणत्या उद्योगाशी संबंधित आहेत ते आपण ओळखू शकता. या उद्योगांकरता कोणत्या कच्चा माल वापरला जातो सांगा. त्या उद्योगाचे वर्गीकरण आपल्याला करता येतो. भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल उपलब्ध होतो आणि त्यावर चर्चा करा आणि त्याची माहिती आपल्या वहीत नोंदवा. भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग स्थापित झालेले आहेत. म्हणजे कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने, आर्थिक साधने, मागणी इत्यादी घटकांमुळे उद्योगाचे असमान काय झालेलं आहे, वितरण झाले आहे. झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचा काही भाग तसेच कर्नाटक व तामिळनाडू या राज्यात धातू खनिजांचे साठे आहेत. म्हणून भारतीय द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात धातू निर्मितीचे उद्योग वसलेले आहेत. बहुतांश लोहपोलाद उद्योग या भागात केंद्रित झाला आहे. म्हणजे याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले कोळशाचे साठे आणि लोह खनिजाचे साठे हे आहे. त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि अनेक औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशात धातू उद्योगांना अधिक अनुकूलता लाभली आहे. राजस्थानात तांबे, सिसे, जस्त, कर्नाटकात लोहपोलाद, मॅग्नीज व ॲल्युमिनियम आणि तमिळनाडूत ॲल्युमिनियम हे धातू उद्योग विकसित झाले आहेत. शेतीवर आधारित उद्योगांमध्ये कापूस, ताग आणि साखर या उद्योगाचे केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशात झालेले आहे. उदाहरण म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश येथील साखर उद्योग, पश्चिम बंगालमधील ताग उद्योग इत्यादी. विविध राज्यांच्या वनप्रदेशाजवळ कागद, प्लायवूड, आगपेट्या म्हणा, राळ, राख, लाकडी वस्तूची निर्मिती इत्यादी. वनोत्पादनावर आधारित उद्योग केंद्रित झाले आहेत. म्हणजे कोकण व केरळच्या किनारी प्रदेशात काथ्या, फळप्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगाचे काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाईगाव हे तेलशुद्धीकरण केंद्रे खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशात आहेत. मथुरा आणि बरौनी ही तेलशुद्धीकरण केंद्रे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात असून ती तेल उत्पादन क्षेत्रापासून काय आहेत, दूर आहेत. म्हणजे सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्चा मालाच्या उपलब्धतेवर आधारलेलं आहे. गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होते. यांत्रिक, विद्युत, वाहन, खते आणि असंख्य ग्राहकोपयोगी उत्पादने ज्या उद्योगाचे कच्चा मालावरील अवलंबित्व कमी असते असे उद्योग देशात अनेक भागांमध्ये विखुरलेले आहेत. प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगाचे केंद्रीकरण झालेलं आढळते. तर इथे आपलं प्रकरण संपतो, शेवटच्या स्टेजपर्यंत आलेलं आहे. तर ब्राझीलमधून प्रामुख्याने लोह खनिज म्हणा, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळ इत्यादीची निर्यात केली जाते. ब्राझील यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादने, खते, गहू, वाहने, खनिज तेल, वंगण इत्यादीची काय करतो, आयात करतो. जर्मनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा आहे, इटली, अर्जेंटिना, सौदी अरेबिया हे भारत हे ब्राझीलचं काय एक प्रमुख व्यापारी भागीदारी आहेत. ब्राझीलच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 25% आहे. तर आकृती 8.5 निरीक्षण करा आणि ब्राझील व भारताच्या व्यापाराची तुलना आपल्याला करता येतं. अशा प्रकारे स्थूल आंतरदेशीय व्यापारातील हिस्सा आपण पाहणार आहोत. इथं आपल्याला खाली त्याचे सण दिलेले आहेत आणि उत्पादनाचा हिस्सा इथं दाखवलेला आहे. ब्राझीलचा एकूण राष्ट्रीय उत्पन्न निळ्या रंगाने तर भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पादन हे
पिंक रंगाने, गुलाबी रंगाने दाखवलेला दिसून येतो. भारतात प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम कापड म्हणा, आंबे इत्यादीची निर्यात करतो. तर खनिज तेल, पेट्रोलियम, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधी इत्यादीची काय करतो? आयात करतो. युनायटेड किंगडम, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. अशा प्रकारे आपण भारतातील कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्रे उभारलेली आहेत. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमधील माहिती व तंत्रज्ञान, औषधोत्पादन, ऊर्जा, शेती व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी व वाहन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. म्हणजे ब्राझीलची भारतात केली जाणारी गुंतवणूक त्या मानाने अल्प प्रमाणात आहे. ब्राझीलमधील कंपन्यांनी भारतात वाहन, माहिती व तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणे, जैव इंधन इत्यादी क्षेत्रात काय केलेले आहे? गुंतवणूक केली आहे. अशा प्रकारे इथे आपला प्रकरण संपतो. ॲडिशनल माहिती म्हणून मी 2 पॉईंट सांगू शकते की गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचे कॉफी उत्पादनातील अग्रगण्य स्थान कायम आहे. म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. म्हणजे कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली. म्हणजे कॉफीच्या मळ्यांना फजेंडॉस असे म्हटले जातं. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कर हा एक महत्त्वाचा भाग असतो. देशात सर्वत्र विविध वस्तू व सेवा यावर एकच कर असावा. या उद्देशाने भारताने विक्री व मूल्यवर्धित करांऐवजी वस्तू व सेवा कर प्रणाली, त्याला GST म्हटलं जातं, 2017 पासून अवलंबली आहे. ब्राझीलने ही कर प्रणाली 1984 पासूनच स्वीकारली आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्येही वस्तू व सेवा कर प्रणाली GST बहुस्तरीय आहे. अशा प्रकारे येथे आपला प्रकरण संपतो. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा की प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. धन्यवाद.